आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे अमित शहा काल ठाण्यात होते। त्याचं भाषण ऐकलं का तुम्ही किंवा वाचलं वगैरे? स्वातंत्र्य युद्धामध्ये 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव देशभक्त होते। अंदमानसारख्या तुरुंगामध्ये अत्याचार भोगून शिक्षा पूर्ण करणाऱ्या सावरकरांच्या देशभक्तीवर जे शंका घेतात त्यांना लाज वाटायला पाहिजे। अशा शब्दात अमित रावांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं, म्हणजे कालच। देशभक्त सावरकरांना विरोध जे करतायत त्यांना सावरकर कळलेच नाहीत। त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांचा समाचार जर मी घेतला नाही तर माझं इथं येणं व्यर्थ आहे, असं पण ते त्या भाषणात म्हणाले। ठाण्यामध्ये 29वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन होतं, सुरू आहे, त्याचं उद्घाटन काल झालं आणि तेव्हा अमित शहांनी ही अशी चौफेर फलंदाजी केली। तिथे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न दिले पाहिजे अशी शिवसेनेची जी नेहमीची मागणी ती केली। हे सगळं ठीक आहे, मुद्दे वेगळे आहेत। एक तर काय, सावरकरांचा गौरव करताना त्यांचा अनेकदा अकारण महापुरुष केला जातो, त्यांना गांधी नेहरूंच्या पंक्तीला नेऊन बसवलं जातं, असा एक आक्षेप असतो। दुसरा आक्षेप वेगळ्या प्रकारचा असतो। सावरकर हे देशभक्त होते याच्याबद्दलच शंका असते। गांधी हत्येशी सावरकरांना जोडण्याचा प्रयत्न असे लोक करत असतात। नथुराम आणि सावरकर कनेक्शन अशा लोकांना अधोरेखित करायचं असतं। तिसऱ्या लोकांचं म्हणणं असं असतं की कशाला उगाच वाद घालता, सगळेच थोर आहेत, गांधी थोर, नेहरू थोर, सावरकर थोर, आंबेडकर थोर, हेडगेवार थोर, आपण चांगलं तेवढं घ्यावं, बाकी महापुरुषांबद्दल कशाला अशी हाणामारी करायची, असा एक सूर असतो। चौथा सूर यापेक्षा आणखी वेगळा आहे। त्यांचं म्हणणं असं असतं की सावरकर थोर आहेत हे मान्य करू, ठीक आहे, सावरकर थोर आहेत, पण तुम्हाला मुळात सावरकर समजलेत का? म्हणजे सावरकर व्रतवैकल्यांना विरोध करतात, त्याचं काय करायचं? सावरकरांना जातीभेद संपवायचा असतो, त्याचं काय करायचं? वेदांत हे रिकाम टेकड्यांचे उद्योग आहेत असं सावरकर म्हणायचे, त्याचं काय करायचं? आमच्या साध्वी आणि योगींच्या या सगळ्या हिंदू राष्ट्रामध्ये हे कसं काय होणार? देशाच्या बाबतीत लोकसंख्येचं नियोजन गरजेनुसार केलं पाहिजे, ही संतती नियमनाबद्दलची सावरकरांची भूमिका आहे। आणि आपल्याला काळजी आहे हिंदूंच्या संख्येची, म्हणजे हिंदू मातांना दशपुत्रा भव, अष्टपुत्रा पण नाही असं म्हणणारे पुत्रजन्माचे कारखाने जणू काही चालवायला पाहिजेत असे आशीर्वाद देणारे खासदार आता लोकसभेमध्ये आहेत। सावरकर सांगतात की केवळ आर्थिक दृष्टीनंच गायीकडे पहा, गाय हा एक उपयुक्त पशु आहे आणि वेळ जर आली तर मी गायीचं मांस खाऊ शकतो, असं लिहितात सावरकर। त्याच्याबद्दल अमित शहांना काय म्हणायचं आहे? असे प्रश्न अनेक आहेत। खरं म्हणजे मुद्दा असा आहे की सावरकरांच्या थोरवीविषयी अनेक अंगांनी बोलता येणं शक्य आहे। सावरकर हे अत्यंत प्रतिभासंपन्न, प्रगल्भ असे लेखक, अभ्यासक। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मराठी भाषेच्या अनुषंगाने जे काम केलेलं आहे, म्हणजे महानगरपालिका निवडणूक झाली आणि आता महापौर कोण अशी चर्चा आपण सहजपणे करतो आहोत। अनेकांना माहिती नाही की महापौर हा शब्द मराठी भाषेला दिला सावरकरांनी। असे अनेक शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले। सावरकरांची नाटकं, सावरकरांची पुस्तकं, जयोस्तुते, श्री महन मंगले, हे सगळं अगदी उदात्त उन्नत आहे, याच्यामध्ये काही शंका नाही। प्रश्न आहे तो असा की जे सावरकर मुळामध्ये थोर आहेत, ज्या कारणांसाठी सावरकर थोर आहेत, ते बाजूला ठेवून म्हणजे सावरकरांची विज्ञाननिष्ठा बाजूला ठेवायची, गाय हा उपयुक्त पशु आहे असं म्हणणारे सावरकर बाजूला ठेवायचे, व्रतवैकल्य वगैरे हे सगळं बाजूला ठेवायचं आणि म्हणायचं की सावरकर इतरांना समजलेले नाहीतच। मुळात सावरकरांबद्दल असणाऱ्या आक्षेपांबद्दल आपण बोलूच, पण जे सावरकरांना मानतात, ज्यांना सावरकर हे आदर्श वाटतात, ते तरी असे सावरकर स्वीकारतात का? आणि म्हणून आजचा विषय फार महत्त्वाचा आहे। आजचा विषय आहे, विषयाचं सूत्र आहे अमित शहांना समजलेले सावरकर। अमित शहांना समजलेले सावरकर ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे आणि ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे।
भाजपचे आमदार राम कदम लवकरच आपल्यासोबत येतील, ते मुंबईमध्येच असणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते असणारे सचिन सावंत आपल्यासोबत कांदिवलीमधून असणार आहेत. सावरकरवादी अभ्यासक आणि आता ठाण्यातल्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे रमेश पतंगे हे आपल्यासोबत आत्ता ठाण्यामधून आहेत. शेषराव मोरे हे अभ्यासक आहेत आणि ते आपल्यासोबत नांदेडमधून असणार आहेत. एकूणच सावरकरवादी विचारांचे अभ्यासक, समाजकारणाचे अभ्यासक लवकरच आपल्यासोबत शेषराव मोरे आत्ता उपस्थित आहेत आपल्यासोबत नांदेडमधून. आणि त्याचप्रमाणे तरुण अभ्यासक संकेत मुनोत हाही आपल्यासोबत असणार आहे पुण्यातून. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे रमेश पतंगेंकडं. रमेश पतंगे ठाण्यामध्ये आहेत. रमेश पतंगे, तुम्ही सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहात. सर्वप्रथम तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. तुम्ही अध्यक्ष आहात, संमेलन सुरू आहे आणि हा सगळा खटाटोप सुरू असतानासुद्धा या चर्चेसाठी तुम्ही वेळ काढलात, त्याबद्दल अतिशय मनापासून आभार. पहिला मुद्दा असा आहे, अमित शहा नक्की काय म्हणाले तुम्ही जरा सांगा, कारण तुम्ही व्यासपीठावर होता. मग आपण चर्चेला पुढे सुरुवात करू. रमेश पतंगे. शहा हे एक सावरकर विषयाचे फार अभ्यासक आहेत आणि सावरकरांचं सगळं साहित्य जे आहे हे किती देशभक्तिपूर्ण आहे. त्यांची कविता, त्यांची भाषाशुद्धी, त्यांनी मराठी भाषेला दिलेले वेगवेगळे नवीन नवीन शब्दप्रयोग, अशी सर्व माहिती त्यांच्या मुखातून ऐकत असताना एक गुजराती माणूस आणि सावरकरांविषयी एवढी तपशीलवार माहिती ठेवतो, हे फार आनंदाचा असा विषय होता. आणि ते 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या की अंदमानला जी सावरकरांची ज्योत तयार केली होती अखंड, ती काँग्रेसच्या राजवटीमध्ये मणिशंकर अय्यर यांनी ती बंद करून टाकली. तेव्हा अमित शहा म्हणाले की मी तिकडे गेलो असताना ती पुन्हा प्रज्वलित करून आलेलो आहे. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की सावरकरांवर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे आक्षेप घेतले जातात आणि त्या आक्षेपांना जर मी उत्तर दिलं नाही, म्हणजे मला राजकीय इथं काही बोलायचं नाही आहे, राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी की मी काही इथे आलेलो नाही आहे, परंतु त्या आक्षेपांना उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी सावरकरांच्या देशभक्तीवर, त्यांच्या सगळ्या त्याग बलिदानांवर वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेणाऱ्यांना आणि त्यांनी आपल्या फैलावर घेतलं, ते नाराजी व्यक्त केली. फैलावर घेतली म्हणजे नाराजी व्यक्त केली, असा एकूण त्यांच्या बोलण्याचा स्वर होता. अगदी रमेश पतंगे, बरोबर. रमेश पतंगे, आपण बोलत राहू. सगळ्यात एक बातमीच्या रूपाने आलेले. हो. रमेश पतंगे, हा तुमचा मुद्दा पोहोचला. आणि अमित शहा जे म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे. मला कळत नाही सचिन सावंत, खरोखरच ज्याप्रमाणे अमित शहा म्हणाले तुम्हाला सावरकर कळत नाहीत, काय नक्की तुमची अडचण काय आहे? सचिन सावंत काय म्हणणं आहे? म्हणजे आता विषय आपण जे चर्चेला घेत आहोत की ज्यांच्या वक्तव्यावरती सावरकर ज्यांना कळले असं म्हणतायत, त्यांचं वक्तव्य आपण किती त्या ठिकाणी सिरियसली घेतलं पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे. कारण सावरकर आणि म्हणजे दोघेही जेलमध्ये गेले होते. सावरकर आणि अमित शहा दोन्ही वेगवेगळ्या कारणासाठी गेले होते. त्यामुळे एका तडीपार व्यक्तीच्या माध्यमातून आम्हाला सावरकर कळावेत अशी आमची ही इच्छा नाही. विषय असा आहे की ह्या संपूर्ण प्रश्नाला 2 कंगोरे आहेत. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या संघ परिवाराला सावरकर कधी कळले आणि काँग्रेसची सावरकरांबाबतची समज काय. तर पहिल्यांदा आपण ज्यांनी बोललं त्यांच्याबद्दलच आपण त्या ठिकाणी घेऊ की 2003च्या अगोदर भारतीय जनता पक्ष, जनसंघ, RSS यांना सावरकर का जवळचा वाटला नाही याचं उत्तर त्यांच्याकडे नसावं. 2003 नंतर मात्र त्यांनी सावरकर ज्या ठिकाणी त्या तैलचित्राचं अनावरण संसदेमध्ये झालं, त्यानंतर मात्र सावरकर त्यांना त्याची जवळीक साधण्याचा प्रयत्न संघ परिवाराकडनं केला. तुम्ही आता इत्यंभूत माहिती दिली आहे सुरुवातीलाच की कशा तऱ्हेनं सावरकरांचे विचार होते आणि आज त्या ठिकाणी संघ परिवाराची जी सत्ता आल्यानंतर काय होतंय ह्याचा जो विरोधाभास त्या ठिकाणी दिसूनच येतोय. त्यामुळे या संदर्भामध्ये यांना किती कळले सावरकर हे बाजूला ठेवलं पाहिजे. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की दांभिकता
फक्त सावरकरांसारखा असू दे किंवा वल्लभभाई पटेल असू दे किंवा जे कोणी स्वातंत्र्य सेनानी गांधीजी असू दे, त्यांचा वापर करायचा, उपयुक्तता बघायची आणि आपल्याला त्या ठिकाणी कशा तऱ्हेने त्याचा राजकीय लाभ घेता येईल तेवढं घ्यायचं. मात्र त्यांनी जे काही सांगितलेलं जे मूळ मुद्दे आहेत ते मात्र बाजूला ठेवायचे. म्हणजे महात्मा गांधींची जी एकंदर भूमिका विचार असेल तो बाजूला ठेवलेला दिसतो. वल्लभभाई पटेलांचं आरएसएस बद्दलचं मत बाजूला ठेवायचं आणि त्याचाच सावरकरांचा विषय आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं सावरकर असू दे किंवा इतर कोणत्याही संदर्भामध्ये नेत्यांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं तर किती सिरियसली घ्यावं हा विचार आहे. आणि अडचण ही आहे की संघ परिवाराकडे कोणी स्वातंत्र्य सैनिक नाहीये. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देशाला सांगायला आमचं स्वातंत्र्य संग्रामातलं बलिदान काय, तर हे कुठे ना कुठेतरी शोधून कुठेतरी तारतम्य त्याचं बाळगाय न बाळगता कशाचा वडाचा साल बांग्याला लावायची आणि आम्ही कुठेतरी होतो हे दाखवण्याचा अट्टहास त्या ठिकाणी करायचा असाही याचा प्रयत्न असू शकतो. राहता राहिला मुद्दा सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसचं मत काय ते वेळोवेळी वेगवेगळ्या पातळीवरती आम्ही प्रदर्शित केलेलं आहे. सावरकर या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळ्या आयाम आहेत. मगाशी पतंगे साहेबांनी सांगितलं त्यांचं साहित्यामधलं योगदान, मराठी साहित्यामधलं योगदान अभूतपूर्व आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. त्यांनी 1909च्या अगोदरचे सावरकर आणि 1909च्या नंतरचे सावरकर याबद्दल आमच्या मनामध्ये निश्चितपणे फरक आहे. आणि त्या संदर्भामध्ये त्यांची जी काही 1975 साली जेव्हा ती त्यांचं जे काही संपूर्ण ब्रिटिशांकडे त्यांनी जी माफीनामे मागितले 6 माफीनामे ते प्रकाशित झाल्यानंतरचं निश्चितपणे लोकांचं मत त्यांच्याबद्दलचं बदललं असावं. त्याचबरोबर त्या ठिकाणी गांधीजी हत्येच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती आजही दोषारोप आहेत. 1969चा ज्या वेळेला जो जस्टिस कपूर कमिशनचा रिपोर्ट आला तोही त्याच्या संदर्भामध्ये अजूनही पुसला गेलेला नाही. मूलतः अमित शहाना जर प्रश्न विचारायचा असेल तर तो हा विचारला पाहिजे की 1969ला ज्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा झाली आणि त्या लोकसभेमधले सदस्य तुम्ही भारतीय तत्कालीन जनसंघाच्या सदस्यांनी त्याचा विरोध का केला नाही आणि एकमुखानं तो का त्या ठिकाणी एक्सेप्ट केला गेला. त्यावेळेला कुठल्याही तऱ्हेचा निषेधाचा सूर भारतीय जनता पक्षाचे आताचे जे काही मोठे नेते आहेत ज्यांना ते मानतात त्यांनी का त्यावेळेला लावला नाही याचं उत्तर यांच्याकडे नाहीये. त्यामुळे या संदर्भामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी सावरकरांच्या भूमिका काँग्रेसची स्पष्ट आहे आणि हीच काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली 1970 साली त्यांच्याबद्दलचा स्टॅम्प देखील आला होता, हेही आपण विसरता कामा नये. परंतु त्यांच्या जे काही व्यक्तिमत्वातले कंगोरे आहेत त्यातले काही जे काही ज्याबद्दल आमचा आक्षेप आहे तो कायमचा राहणार आहे. सचिन सावंतांचे मुद्दे पोहोचलेत. रमेश पतंगे हे काँग्रेसचं आकलन आहे सावरकरांबद्दल. आता यांचं काय करायचं रमेश पतंगे सांगा बघू. असं आहे की सावंत यांनी जे काही सांगितलं आता त्यातली काही माहिती ही इतिहासाला धरून नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली आणि ती डॉक्टर हेडगेवारांनी केली. हेडगेवार हे आपले सावरकरांना भेटण्यासाठी रत्नागिरीला गेले होते संघ स्थापन करण्याच्या पूर्वीच. त्यांनी त्यांचा हिंदुत्व हा प्रबंधही वाचला होता आणि ती जी हिंदुत्वासंदर्भामध्ये हिंदू राष्ट्रासंदर्भामध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे ती डॉक्टर हेडगेवार ज्या पद्धतीने विचार करत होते त्याच्याशी तंतोतंत जुळणारी अशी आहे. आणि आमच्यासारखा माझ्यासारखा एखादा जो कार्यकर्ता शिशुपासून संघात वाढतो त्याला याच्यामध्ये सावरकरांच्या मांडणीमध्ये आणि संघाच्या मांडणीच्या हिंदुत्वाच्या मांडणीमध्ये काही फार मोठा भेद आहे असं काही वाटत नाही, दिसत नाही म्हणजे ते. आणि त्याच्यामुळे त्या संघ स्वयंसेवकांनी नंतर मग जनसंघ सुरू केला आणि त्यांनीच पुढे नंतर भारतीय जनता पार्टी सुरू केली. हे असं आमचं वैचारिक कुळ जे आहे ते 1925 सालापर्यंत जाऊन पोचतं. त्यामुळे 2003 साली सावरकरांची आठवण झाली हे या म्हणण्याला ऐतिहासिक काही आधार वगैरे आहे असं काही मला वाटत नाही आहे. ती अपुरी माहिती आहे. 2003 साली त्यांचा पार्लमेंट हाऊसमध्ये सावरकरांच्या तैलचित्राचं अनावरण झालं आणि त्यानंतर आम्हाला सावरकर आठवले असं काही नाही आहे. सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांनी एक संस्था सुरू केलेली होती, हिंदू तरुण मंडळ वगैरे असं काहीतरी त्याचं नाव असं मला तर एक्झॅक्टली नाही नाव आठवत. आणि ते डॉक्टर हेडगेवारांबरोबर त्यांनी प्रदीर्घ प्रवास केलेला आहे आणि
नंतर मग आपलं संघटन जे आहे ते त्यांनी संघामध्ये विलीन करून टाकलेलं आहे. असा हा एक सावरकर आणि सावरकर बंधूंशी, सावरकरांच्या विचारांशी एक हिंदुत्ववादी संघटन या नात्याने असा अगदी रमेश जैविक पतंगे संबंध रमेश आहे. पतंगे रमेश तो काही पतंगेंची असा, मांडणी महत्वाची आहे. रमेश पतंगे हे देवाणघेवाणीच्या आता स्वरूपातला आहे. सावरकर हां. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेतच, पण साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून दीर्घकाळ त्यांची कारकीर्द अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे रमेश पतंगेंची मांडणी आपल्यापर्यंत पोहोचली असेलच. सचिन सावंत, रमेश पतंगेंनी मुळात तुमच्या मांडणीलाच आव्हान दिलं आहे आणि तुमचं विधान हे तर्कसुसंगत नाही असं ते म्हणतायत. सचिन सावंत, काय म्हणणं आहे? नाही, आता माझं विधान तर्कसंगत नाही याच्यासाठी काही जो काही तर्क त्यांनी दिलेला आहे की 1925 साली त्यावेळेला रत्नागिरीला निश्चित गेले होते, परंतु ज्या कार्यपद्धतीमध्ये संघ वावरला, ज्या भूमिकेला सावरकरांनी त्या ठिकाणी मगाशी तुम्ही जे उद्धृत केलं, जातीपाताच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली असेल किंवा धर्मामधल्या एकंदर परंपरा ज्या आहेत त्यांना तोडण्याचा विचार केला असेल, त्याला सातत्यानं आरएसएसचा विरोध राहिलेला आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जी काही भूमिका आरएसएसने घेतली होती, जर सावरकर त्यांना एवढे श्रेष्ठ वाटत होते तर आज गो हत्येच्या संदर्भामध्ये ती भूमिका सावरकरांची होती ती का नाही त्या ठिकाणी वापरली जात आहे. त्यामुळे हा जो काही विरोधाभास आहे तो निश्चित राहणार आहे. 2003ला त्यांचा राजकीय उपयोग करण्याला भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं सुरुवात झाली, हे निश्चित आहे. हा मुद्दा मात्र फार महत्वाचा आहे. वाजपेयी सचिन यांच्या सावंतांनी मुखातनं मांडलेला हा सावरकरांचं मुद्दा प्रेम कधी अतिशय बाहेर महत्वाचा आहे. पडलेलं होतं. सचिन राजकीय सावंत दृष्टिकोनातून ते तुमचा मुद्दा पोहोचलाय. हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि याचं उत्तर मात्र रमेश पतंगे तुम्हाला द्यावं लागणार आहे की एकीकडे गाय हा उपयुक्त पशु आहे अशा प्रकारची भूमिका मांडतात सावरकर आणि गरज पडली तर मी अगदी गोमांस भक्षण करेन, खाईन असं म्हणतात सावरकर. आणि तरीही आता मात्र जे अमित शहा आत्ता सावरकरांबद्दल बोलले काल आणि नेहमीच बोलत असतात, सावरकर माझे हिरो आहेत वगैरे सांगत असतात, पण गुजरात असेल किंवा अन्यत्र गोहत्याबंदीचं जे काही सध्या सुरू आहे, मग सावरकर तुम्हाला कळले, समजले, पचले असं कसं म्हणायचं? रमेश पतंगे, काय म्हणणं आहे? असं आहे की कुठलाही थोर तत्वज्ञ आणि चळवळ करणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचा त्या काळाच्या संदर्भात विचार करावा लागतो. अच्छा. आणि ज्या काळामध्ये ते विषय उत्पन्न झालेले आहेत, मांडलेले आहेत, तो काळ लक्षात घेऊन त्या काळाच्या संदर्भात त्याचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक विधान असं सावरकरांचं गायीबद्दलचं विधान, सावरकरांचं गायीबद्दलचं विधान, ऐका रमेश पतंगे नाही, त्याला पहिल्यांदा उत्तर देतो मी. त्याला पहिल्यांदा प्रश्न आहे ते ऐका. सावरकरांचं गायीबद्दलचं विधान ऐका रमेश पतंगे, सावरकरांचं गायीबद्दलचं विधान हे कालबाह्य झालंय असं तुम्हाला म्हणायचंय का? ते एका अर्थाने कालबाह्य अशा अर्थाने झालेलं आहे की आता जे गाय या विषयावर शास्त्रीय संशोधन चालू आहे. तुम्ही माझा उल्लेख केला विवेकचा संपादक म्हणून. आम्ही एक 6 वर्षापूर्वी गो विज्ञान नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला आणि या गो विज्ञानामध्ये गायीच्या सगळ्या गोमूत्रापासून, शेणापासून ते पंचगव्यापर्यंत याच्यातलं विज्ञान काय आहे आणि ते प्रयोगाने सगळ्या ठिकाणी कसं सिद्ध झालेले आहेत आणि काही ठिकाणी आंतरराष्ट्रीयतला पेटंट कशी मिळालेली आहेत, हे सर्व अत्यंत त्याच्या म्हणजे जे सावरकरांनी म्हटलं की गाय उपयुक्त पशु आहे, तो उपयुक्त पशु असला तरी त्याचा शास्त्रीय उपयोग काय आहे हे त्या ग्रंथामध्ये सांगण्याचा फार प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे गाय हा आपल्या शेतीला आवश्यक असा प्राणी आहे. आपली शेती त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यापासून सर्व प्रकारचं जैविक खतं जी आहेत, सेंद्रिय खतं जी आहेत, ही गायीमध्ये उपलब्ध होतात आणि त्या प्रकारची शेती करणारे असंख्य शेतकरी आता देशामध्ये उभे राहिलेले आहेत. नाही, कधी प्रकाशित केला हा ग्रंथ? आम्ही ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. तो त्याला आता झाली पतंगे साहेब, एकच प्रश्न विचारतो, कधी आपण केला होता? 7-8 वर्ष झाली असतील. 7-8 वर्षापूर्वी केला निश्चित. माझा तो मुद्दा महत्वाचा आहे. 2003च्या आधीच्या परिस्थितीमध्ये आरएसएसची काय भूमिका होती, आता तुमच्या ग्रंथ प्रकाशनार्थाची उपयुक्तता वेगळी झाली. विषय असा आहे, सचिन त्या ग्रंथ प्रकाशनाच्या आधीची भूमिका काय होती हा महत्वाचा विषय आहे.
संजयजी, हा, एक विचारा ना महत्वाचा काय. विषय असा आहे की संघ परिवाराकडनं कशा तऱ्हेने रंग बदलावे ह्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. कारण काय आहे की आम्ही सातत्यानं म्हणत होतो की रुमर स्प्रेडिंग सोसायटी आणि वेगवेगळ्या 10 मुखानं, म्हणजे रामाचं नावानं राजकारण करायचं आणि रावणाच्या 10 मुखानं बोलायचं. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीला वेगवेगळे परिमाण कसे द्यावेत हे मला वाटतं त्या ठिकाणी संघ परिवारातनं आलेलं असतं. सावरकरांच्या मुद्द्यांवरती त्यांनी कुठलाही त्या ठिकाणी भेद किंवा त्या संदर्भामध्ये कुठलाही प्रतिवाद हा झालेला नव्हता, हे निश्चित आहे. विषय असा आहे की गोळवळकरांची भूमिका काय होती, ही संघाची भूमिका नाही का? गोळवळकरांनी संघाची विचारधारा बंच ऑफ थॉट्स मध्ये सांगितलेला आहे आणि त्या विचारधारेशी समरूप होऊन ज्या वेळेला संघ चालला त्यावेळेला सावरकरांना आणि संघ परिवारामध्ये जे भेदाभेद झालेले आहेत ते समोर आहेत, ते डिस्टिंक्ट आहेत, म्हणजे ते समोरासमोर दिसणारे आहेत. त्यामुळे यांनी कितीही त्या ठिकाणी प्रयत्न केला की या संदर्भामध्ये सावरकर आणि 2 ध्रुवांना एकत्र जोडायचा, ते होत नाही. मग अशा तऱ्हेचे अट्टहास काहीतरी ग्रंथ काढायचे, वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवायचा आणि मग त्याला तर्क काढायचं, हे काही पटणाऱ्या गोष्टी नाहीयेत. शेषराव मोरे आता आपल्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेषराव मोरे हे अभ्यासक आहेत मुळात. शेषराव मोरे, एकूण सावरकरांच्या विचारांकडे तुम्ही कसं बघताय? आणि अमित शहा जेव्हा असं म्हणत असतात की सावरकर प्रामुख्याने काँग्रेसला समजलेच नाहीत, याचा अर्थ खरंच अमित शहांना जे सावरकर समजलेत ते बरोबर आहेत. आणि एकूण या सगळ्या संदर्भात तुम्ही कसं बघताय? माझी भूमिका या 2 ग्रंथात मी मांडलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की सावरकर हिंदू समाजानेच समजून घेतलेलं नाही. सावरकरांचा बुद्धिवाद, त्यांचं हिंदुत्व, त्यांची विज्ञाननिष्ठा, हे नेमकं काय प्रकरण आहे? एक माणूस प्रखर बुद्धिवादी असतो, त्याच वेळेला हिंदुत्ववादी असतो. हे 2 प्रथमदर्शनी परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टी एकाच माणसाच्या विचार कशा येतात याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. सावरकराचा हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू धर्मवाद नव्हे. गायीबद्दल सावरकर काय बोलले हे उदाहरण देतो आपण विज्ञाननिष्ठ संबंधात सावरकरांच्या. सावरकरांचं हे छोटं उदाहरण झालं. सावरकरांनी हिंदू धर्माचा मूलभूत पाया आहे, तिथपासूनच बुद्धिवाद आणलेला आहे. सावरकरांचं म्हणणं असं आहे की सर्वच धर्मग्रंथ, वेद, गीता, बायबल, कुराण सारेच आता कालबाह्य झाले आहेत. त्यांचं स्थान ग्रंथालयाच्या कपाटामध्ये आहे. आज कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार धर्मग्रंथाला नाही. आज आपण कसं वागावं ते आपण आज चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय असं ठरवूनच चालावं, हाच त्यांचा बुद्धिवाद आहे. त्यांनी हिंदू धर्मातलं, संस्कृतीतलं एखादी गोष्ट, तत्त्वज्ञान, परंपरा, विचार चांगला आहे असं म्हटलेलं एक वाक्यसुद्धा अंदमानातून आल्यानंतर दाखवून देता येणार नाही. इतके ते सावरकर बुद्धिवादी आहेत की एवढा बुद्धिवादी प्रखर माणूस तुम्हाला विचारवंतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आढळणार नाही. मग प्रश्न असा आला, असे हे प्रखर बुद्धिवादी सावरकर हिंदू धर्माचा किंवा कोणत्या धर्माचा पायाच नाकारणारे धर्मग्रंथाचा हिंदुत्ववादी कसे आहेत? त्याचा हिंदुत्ववाद म्हणजे धर्मवाद नव्हे. ज्यावेळेस त्याने या हिंदुत्वाचा विचार मांडला 1924 ते 37पर्यंत किंवा 40-47पर्यंत, त्यावेळेस भारतात हिंदू मुस्लिम प्रश्न महत्त्वाचा होता. या देशामध्ये मुस्लिमाचं म्हणणं असं होतं, इंग्रज गेल्यानंतर आम्हाला 50% वाटा सत्तेत दिला पाहिजे. दुसरा गट म्हणायचा की फाळली पाहिजे. आणि हिंदू संघटित नसल्याच्यामुळं काँग्रेस मुस्लिमाच्या ह्या मागण्या मान्य करत होती. त्यावेळेस हिंदूच्या बाजूने उभा टाकण्यासाठी सावरकर उभं टाकले आणि हिंदूचं संघटन करण्यासाठी हिंदुत्ववाद मांडला. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. त्यांचा हिंदुत्ववाद हा पूर्णपणे सेक्युलर आहे. 37पासून 43पर्यंत ते अध्यक्ष होते हिंदू महासभेचे. त्यांचे 7ही भाषणं वाचून बघा. 7ही भाषणं हिंदू महासभेचे असेच आहेत की भारतामध्ये कुणाचा धर्म कोणता आहे हे पाहिलं जाऊ नये. माझं पार्लमेंट असं राहील हिंदू राष्ट्राचं, भारतीय राष्ट्राचं. आज पाऊल टाकल्याबरोबर कोण हिंदू कोण मुसलमान पाहिलं जाणार नाही. अशा प्रकारे धर्माचा विचार न करता सर्वांना समान लेखणं याचाच पुरस्कार तळमळीनं, आग्रहानं सावरकरांनी केलेला आहे. सेक्युलरिझम पहिल्यांदा सावरकरांनी मांडलेला आहे. अगदी. शेषराव मोरे मी तुमच्याकडे पुन्हा येतो. शेषराव मोरे मी तुमच्याकडे येतो. पण रमेश पतंगे, हे जे सावरकर आहेत, हे सावरकर संघ परिवाराला समजलेत असं वाटतं का? काय
काय ह्याच्यामध्ये हो, संघ परिवाराला मी संघाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे म्हणून मी दाव्याने सांगू शकतो, मला समजलेले आहेत ना. आणि मी ते माझ्या सगळ्या जीवनामध्ये ते मी आचरणात आणलेले आहेत. मी जातीपाती मानत नाहीत. मला 3 मुली 3 बहिणी सर्वांचे मी आंतरजातीय लग्न करून टाकले. हे तुमचा व्यक्तिगत सोडा, म्हणजे एकूण मी संघ सावरकर जगला. तुमचा व्यक्तिगत सोडा रमेश मी पतंगे. कुठल्या देवता संघ नाही, ते तुमचा व्यक्तिगत सोडा, एकूण संघ परिवार म्हणून, संघ परिवार म्हणून व्यक्तिगत म्हणजे असं त्यांनी मोहन भागवतांना समजून दिला का? संघ परिवार म्हणून आम्ही सगळे स्वयंसेवक असा सगळा व्यवहार करत असतो. नाही ते कुठल्याही सचिन सावंत प्रकारचा विचारतायत, धर्म, सचिन सावंत धार्मिक विचारतायत, कर्मकांड रमेश पतंगेंना हे आमच्या रमेश पतंगेंना दैनंदिन पटलं असेल, व्यवहारानुसार. मोहन भागवतांना पटलंय का हे असं विचारतात सावंत. हो हो ते तर आमचे सरसंघ चालला की आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांना न पटण्याचा विषय काय आला. ते तर सगळ्या संघाला मार्गदर्शन करतात. नाही, त्याच्या पण मार्गदर्शनाखाली सावरकर आम्ही ऐका काम ऐका करतो. सावरकर त्यामुळे त्यांना हेडगेवार पटणं ऐका पटण्याचा विषय काय? सावरकर हेडगेवार गोळवलकर हा. यांच्या विचारांमध्ये जेव्हा तफावत असते तेव्हा मग तुम्ही कोणाला फॉलो करता, सावरकरांना, हेडगेवारांना की गोळवलकरांना? तुम्हाला जशी तफावत वाटली तशी आम्हाला वाटत नाही. अच्छा, सावरकरांनी जसं आता शेषराव मोराजी सांगितलं की हिंदुत्व आणि हिंदुइझम हे सावरकरांनी सेपरेट केले. म्हणजे धर्माचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. संघाची सगळी कार्यपद्धती जी आहे त्याचा कोणी अभ्यास करत नाहीत. बघा बघा अभ्यास ऐका केला तर रमेश असं रमेश लक्षात येईल पतंगे गंमत की त्या बघा. कार्यपद्धतीचा रमेश पतंगे एकच आत्मा ही सेकंद, रमेश संघाची पतंगे शाखा एक सेकंद, मी तुमच्याकडे आहे. येतो. संजयजी. शेषराव मोरे संजयजी हा बोला. सचिन बोला अगोदर. संजयजी अहो, ज्या संघ परिवारानं संविधानाचा विरोध केला आणि सांगितलं की मनु हा इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे, त्यामुळे मनुच्या जागी या ठिकाणी संविधानाची आवश्यकता काय, तिथपासून सुरू होणारा यांचा राष्ट्रवाद आज मनुवादाला त्या ठिकाणी जोडून त्या ठिकाणी पाहिलं जातं संघाला. आणि ते सावरकरांच्या भूमिके या संदर्भामध्ये म्हणतात की नाही त्याच्यातही आमचं साम्य आहे. तर आता हे कोणतरी मला असं वाटतं की शेषराव मोरेंकडे मला जाऊ द्या. शेषराव मोरे एक सेकंद. शेषराव मोरे हो सचिन मुद्दा पोहोचलाय. मुद्दा पोहोचला. शेषराव मोरे मला सांगा, सावरकरांचं हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व हे एकच आहे असं रमेश पतंगे म्हणतायत. अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? सावरकराचं संघाचं हिंदुत्व काय आहे हे रमेश पतंगे त्यांचे प्रवक्ते आहेत ते सांगतील. मी ते जास्ती सांगू शकणार नाही. परंतु सावरकराचं हिंदुत्व हे धर्मावर आधारलेलं नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. संकेत मनोज आपल्यासोबत आहेत. संकेत मनोज, एकूण सगळी मांडणी जे रमेश पतंगे करतायत की सावरकर देशभक्त सावरकर, त्याचप्रमाणे त्यांचं हिंदुत्वाची त्यांची कल्पना सुद्धा आम्हाला कळते, त्यांची जी प्रबोधनाची कल्पना आहे ती आम्हाला कळते. गायीबद्दलचं सावरकरांचं विधान हे आता कालबाह्य झालं आहे, कारण त्याच्यामध्ये नवसंशोधन पुढं आलं आहे असंही एक विधान रमेश पतंगेंचं आहे. हे विधान फारच महत्त्वाचं आहे. गायी संदर्भातलं सावरकरांचं विधान आणि मत कालबाह्य आहे असं रमेश पतंगे म्हणालेले आहेत. संकेत मनोज, काय म्हणणं आहे? सावरकरांबद्दल म्हणजे त्यांची विज्ञाननिष्ठ निबंध असो किंवा एक्सरे निबंध त्यांचा, अजून त्यांचे जे विचार आहेत, साहित्यातील योगदान, मराठी भाषेतील योगदान, याला नम्र अभिवादन आहे. पण अंदमानातून सुटल्यानंतर माफी मागून जेव्हा ते सुटले त्यानंतर त्यांनी काय केलं याच्यात एक भरपूर शंका म्हणजे निर्माण होतात. त्याबद्दल फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर सावरकरांनी त्यानंतर कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला, त्यांचा अहिंसेला विरोध होता तर सशस्त्र लढ्यात त्यांनी सहभाग का घेतला नाही, ते सुभाषचंद्र बोस असो किंवा भगतसिंग यांच्या कोणाच्याही सोबत गेले का, त्यांनी गांधी हत्येचा कट का रचला, जेव्हा देश स्वतंत्र होत होता तेव्हा सर्व संस्थाने एकत्र करण्याचा सरदार पटेल, नेहरू आणि गांधी हे तिघही प्रयत्न करत होते. जी संस्थाने गोरगरिबांची शोषण करत होती त्यांना एकत्र करण्याचा ते प्रयत्न करत होते. पण सावरकरांनी काय केलं, तिकडे जाऊन ते राजा हरिसिंगांना भेटले आणि त्यांना म्हणाले की नाही, तुम्ही वेगळे राहा आणि नेपाळची मदत घेऊन तुम्ही भारताविरुद्ध लढा.
म्हणजे संस्थानांना सुद्धा त्यांनी सपोर्ट का केला? त्यांना अखंड भारत पाहिजे होता, तर असं का केलं? परत अजून एक प्रश्न आहे की द्विराष्ट्रवादाची मांडणी सावरकरांनी केली सुरुवातीला आणि नंतर अखंड भारत व्हावा असं का म्हणतात? जसं जिन्नांचं मत होतं की आम्हाला वेगळं मुस्लिम राष्ट्र पाहिजे, तसं सावरकरांचं मत होतं की आम्हाला वेगळं हिंदू राष्ट्र पाहिजे. आणि जर असं झालं असतं तर आज आपण जो भारत एवढा पुढे गेलेला बघतो तो तसा आपण आता भगवा पाकिस्तान झालो असतो. आणि सावरकर हे संघाला कधीच झेपलेले नाहीयेत, कारण त्यांचे जर विज्ञाननिष्ठ निबंध बरं, संकेत म्हणून तुमचा मुद्दा पोहोचला. रमेश पतंगे, हा बोला, सचिन बोला. संजयजी संजयजी नाही, आता मगापासून मी जी चर्चेमध्ये भाग घेत होता, मी एवढा मुद्दा मांडला की RSS आणि सावरकर यांच्यामधला फरक काय. आता त्याचं काही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही, परंतु त्याच्यामधलं एकता जी आहे दोघांच्या मधली, ती भूमिका मला पूर्णपणे स्पष्ट त्याची जाणीव देखील काँग्रेस पक्षाला आहे. यांच्यामध्ये विशेष एक आहे की ज्या तऱ्हेनं 1920 नंतर सावरकर ज्या तऱ्हेनं वागले किंवा ब्रिटिशांच्या जवळ त्यांचं त्या ठिकाणी जी जवळीक राहिली तशीच संघाची राहिलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सांगा त्याच्यानंतरचं घ्या, म्हणजे 37 नंतर त्यांची पूर्ण सुटका झाली. म्हणजे त्याच्या मधल्या कालावधीमध्ये जसं मगाशी म्हणाले की पहिल्यांदा संघाचे सगळेजण ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे आली होती, संघ परिवाराची स्थापनाची संदर्भामध्ये रत्नागिरीला भेट दिली वगैरे झालं आणि त्याच्यामध्ये काहीतरी समरसता दिसली. परंतु 37 नंतर जेव्हा सुटका झाल्यानंतर जेव्हा हिंदू महासभेची त्यांनी ती हातामध्ये ती संपूर्ण घोडदौड घेतली, त्यावेळेला देखील काँग्रेसच्या सर्व त्या ठिकाणी आपले जे काही सरकारांनी राजीनामे दिले होते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, मात्र यांनी ब्रिटिशांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि म्हणाले की आम्ही मुस्लिम लीग बरोबर देखील त्या ठिकाणी सत्ता स्थापन करायला तयार आहोत. त्यामुळे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत करणारे त्यांच्या त्या ठिकाणी ते बाजूला राहिले. दुसरी नंतर मुस्लिम लीग बरोबर सत्ता केल्यानंतर ज्या वेळेला 1942चं आंदोलन आलं, त्यावेळेला ह्यांच्या पक्षाचेच अध्यक्ष म्हणजे हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर जनसंघामध्ये गेले, त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की काँग्रेस पक्ष जर विरोधामध्ये करत असेल तरी काँग्रेस पक्षाचं आंदोलन निरस्त होईल, परास्त होईल, याच्यासाठी आम्ही काम करू. त्यामुळे ही जी दोघांची भूमिका जी होती ब्रिटिश धार्जिणी आणि काँग्रेसच्या नवे स्वतंत्र संग्रामाच्या विरोधातली, त्या भूमिकेमध्ये समरसता आणि साम्यता निश्चितपणे त्यांची आहे आणि म्हणून कदाचित अमित शहाना ती आठवण झाली असेल. रमेश पतंगे. हा, गांधींच्या देशभक्तीविषयी आणि हेतूंविषयी लोक शंका घेत आहेत. आंदोलनामध्ये सावरकरांच्या देशभक्तीविषयी आणि गांधी हत्येतल्या कटाविषयी लोक बोलत आहेत. कोणाच्या हेतूविषयी सांग. सावरकरांचा गांधी हत्येच्या कटामध्ये काहीतरी सहभाग आहे, इथपासून ते त्यांच्या देशभक्तीविषयी काही शंका घेतली जाते आहे, काय म्हणते? आता गांधी हत्येच्या संदर्भामध्ये तेव्हा काँग्रेस सरकारने ज्या सगळ्या चौकशा केल्या, कमिशन नेमल्या, खोसला कमिशन नेमला, पुन्हा पुन्हा तो विषय उपस्थित झाल्यानंतर कमिशन नेमला, या कुठल्याही कमिशनने अगदी सखोल चौकशी करून सुद्धा सावरकर किंवा संघ याच्यामध्ये काही त्यांचा दुरान्वये काही हात आहे हे काही त्यांना सिद्ध करता आलेले सिद्ध ते करू शकलेले नाहीत. त्यांच्याकडे तसे काही पुरावे नाही आहेत. आणि न्यायालयाचे जे सगळे हे सगळे आयोगाचे सगळे जे अहवाल आहेत, जर आपला त्याच्यावर न्याय संस्थेवर विश्वास असेल तर ते आपण प्रमाण मांडलं पाहिजे. आणि मग काही आपल्या मनगडंदा संकेत मनोज तुम्हाला रमेश पतंगे जे म्हणतात ते मान्य आहे का? एक सेकंद रमेश पतंगे हा मुद्दा ऐका. रमेश पतंगे पहिल्यांदा तुमचा पहिला मुद्दा जो आहे ऐका. रमेश पतंगे त्याला ते चालू झालं. गांधी हत्येची चौकशी व्हावी म्हणून परत कपूर आयोग नेमला होता. न्यायमूर्ती कपूर त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये सावरकर दोषी आहेत हे सापडलं होतं. त्याच्यात फक्त म्हणजे जेव्हा पूर्वी न्यायालयामध्ये जी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये सावरकरांचे जे बॉडीगार्ड होते, अंगरक्षक आप्पा कासार, त्यांनी पण हे मांडलेलं होतं की सावरकरांची आणि नथुराम गोडसेची मीटिंग झाली होती आणि सावरकरांनी नथुराम गोडसे आणि इतरांना हा संदेशही दिला होता की यशस्वी व्हावं. फक्त नथुराम गोडसेंनी त्यावेळेस कबूल नाही केलं कोर्टामध्ये की मी म्हणजे सावरकर त्याच्यात होते, त्यामुळे सावरकर सुटले. सलमान खानही न्यायालयातून सुटला. काल मल्ल्या सुटले न्यूयॉर्कमधून. तर सावरकर सुटणे हे काही म्हणजे कारण असू शकत नाही. पुराव्याअभावी थोडेसे सुटले ते.
सचिन सावंत, मुळामध्ये ज्या प्रकारचे आरोप सावरकरांबद्दल केले जात आहेत किंवा संघावर केले जात संजयजी, आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का सचिन सावंत, तुमच्याकडेच येतोय मी, सचिन सावंत, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही सावरकरांवर अन्याय करता आहात, संघावर अन्याय करता आहात? सचिन सावंत, काय म्हणणं आहे? आता ज्या मगाशी ज्या संकेतने सांगितलं की त्या 1969चा रिपोर्ट जो आहे कपूर कमिशनचा, त्याच्यामध्ये संघ परिवार आणि त्याचबरोबर सावरकर दोघांनाही त्याच्यामध्ये दोषी धरलं होतं. त्यामुळे या संदर्भामध्ये ज्या वेळेला एका कमिशनचा रिपोर्ट होता आणि तो तत्कालीन लोकसभा राज्यसभा दोघांनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यावेळेला त्या संसदेमध्ये वाजपेयी देखील उपस्थित होते. त्यामुळे जनसंघाचे जे काही प्रतिनिधी होते त्यांनी त्याचा विरोध केला नाही, एकमुखानं तो संमत झाला. आता त्यांना त्याच्यामध्ये सावरकर देशप्रेमी वाटले असतील, परंतु त्यावेळेला का वाटले नाही हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. परंतु आमची वैचारिक भूमिका ही संघ परिवाराची आणि सावरकर दोघांच्याही विरोधात कायम होती, आहे आणि भविष्यातही राहील. सावरकरांच्या संदर्भामध्ये त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेची शंका आमच्या मनामध्ये नाही, परंतु त्यांच्यानंतर त्यांचं जे वर्तन राहिलेलं आहे, त्यांची जी भूमिका राहिलेली आहे, त्यांचा विचार राहिलेला आहे, ब्रिटिशांबरोबरची त्यांची त्या ठिकाणी जी काही भूमिका राहिलेली आहे ही नेहमी त्याच प्रश्नातीत राहिलेली आहे. प्रश्न त्याच्यावरती उपस्थित कायम होत राहतील आणि ते भविष्यातही होत राहतील. त्यांच्या वैचारिक भूमिकेशी आम्ही कधीही त्या ठिकाणी समरसता दाखवू शकणार नाही. ही RSSच्या भूमिका आणि त्याच्यामध्ये काही असला सचिन सावंत, तुमचा मुद्दा पोहोचलाय निश्चितपणे तुमचा मुद्दा सचिन मुद्दा राष्ट्रवाद पोहोचला होता, त्याच्यावर हा देश चाललेला नाही. सचिन मुद्दा पोहोचला. रमेश पतंगे, एक बघा की तुम्ही काही शब्द मात्र फार लोकप्रिय केलेले आहेत, त्यामुळे तुमची समरसता सचिन सावंत वारंवार वापरतायत. रमेश पतंगे, आता सचिन सावंत जे मगापासून बोलतायत, मान्य आहे का? काय म्हणणं आहे? हो 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 हां हो. असं काय की सावरकरांना ब्रिटिश दार्जिने म्हणणं याचा इतका जोक ऑफ ए मिलेनियम असं म्हणावं लागेल. तो नुसता जोक ऑफ ए इयर न म्हणता, कारण जो माणूस जन्मभर इंग्रजांच्या विरुद्ध झुंजला, ज्या इंग्रजांनी त्यांना 2 जन्मठेपेच्या 50 वर्षाच्या काळ्यापणाच्या शिक्षा दिल्या, ज्यांची पुस्तकं छापण्यापूर्वीच ज्यांनी जप्त केली, ज्यांना घाबरून इंग्रजांनी रत्नागिरीला सुद्धा आणल्यानंतर स्थानबद्ध करून ठेवलं, रत्नागिरीचे जिल्हाबाहेर सोडायचं नाही असं म्हटलं, ते ब्रिटिश दार्जिने होते. हा तर मोठा जोक ऑफ ए मिलेनियम असं त्याला म्हटलं पाहिजे. ही सगळी चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो अमित शहांना समजलेले सावरकर. ठाण्यामध्ये सावरकर साहित्य संमेलन सुरू आहे आणि या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात ते असं म्हणाले की सावरकर तुम्हाला कळलेच नाहीत, सावरकर समजलेलेच नाही आहेत. आणि असं म्हणताना त्यांनी प्रामुख्यानं काँग्रेसवर एका अर्थानं टीकास्त्र सोडलं. काँग्रेसच्या काळामध्ये काय पद्धतीनं सावरकरांकडे बघितलं गेलं, आता आम्ही काय प्रकारे बघतो आहोत, सावरकर हा आमचा आदर्श आहे असं अमित शहा म्हणाले. खरंच सावरकर अमित शहांना कसे कळलेले आहेत आणि जे समजले अमित शहांना ते सावरकर काँग्रेसला का समजत नाहीत, ते इतरांना का समजत नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी रमेश पतंगे काही मांडणी करत होते. रमेश पतंगे, मला एक सांगा मुळामध्ये की ज्या प्रकारे सावरकरांबद्दलचे आक्षेप आहेत, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की त्यांच्या देशभक्तीविषयी शंका, त्यांच्या माफीनाम्याबद्दल लोक बोलतात, त्यांच्या सावरकरांचा गांधी हत्येच्या कटामध्ये सावरकर सहभागी होते असा अद्यापही त्यांच्यावर आरोप आहे असं लोक म्हणत असतात. आणि असं करून सावरकरांची देशभक्ती जी आहे ती धूसर करण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी काय म्हणणं आहे तुमचं? तेच मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की सावरकर ब्रिटिश दार्जिने आहेत. हा एक मिलेनियम जोक असा मी शब्दप्रयोग केलेला आहे, असं त्याला म्हटलं पाहिजे.
आणि सत्य आहे. कारण जो माणूस जीवनभर इंग्रजांशी संघर्ष केला, फक्त 2 अंदमानापूर्वी जन्मठेपीच्या त्यांनी शिक्षा हे त्यांनी केलंय. ज्याच्यावर इंग्रज सरकारने लादल्या मानधन का देत आणि होते मग त्यांना? इतक्या प्रकारचे इंग्रजांचे त्रास ज्यांनी सहन केले, तो इंग्रजांचा हस्त कसा असू शकतो हा विषय. माफीनाम्याचा विषय असा असतो की सावरकर हे एका अर्थाने सेनापती आहेत, एक धुरंधर राजकीय नेता आहेत आणि नामा हा गनिमी कावा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाला तुलनाच होऊ शकत नाही त्याची शिवाजी महाराज आणि जयसिंगाची सावरकरांची. स्वारी लढण्याची जी पत्र वाचली शिवाजी महाराज आणि तर शिवाजी सावरकरांची तुलनाच होऊ महाराजांनी शकत अशी नाही. माफीनामे दिलेले आहेत किंवा हे त्यांनी त्याचं. नंतर लढाया पण केल्या तेव्हा होत्या. याच्यामध्ये सावरकरांसारखे शांत त्या बसले नव्हते पातळीवर शिवाजी महाराज. जाऊन विचार केल्याशिवाय त्या विचारावर केल्याशिवाय ते आणि ते काही समजणार नाही. आणि त्यामुळे माफी रमेश पतंगे तुम्ही सावरकरांची आणि शिवरायांची तुलना केलेली आहे. ऐका रमेश पतंगे, तुम्ही शिवाजी महाराजांची आणि सावरकरांची तुलना केलेली आहे. मुळामध्ये शिवाजी महाराजांविषयीचं सावरकरांचं आकलन हा आणखी वेगळाच मुद्दा आहे. पण सचिन सावंत मुळामध्ये ही तुलना किती प्रस्तुत आहे? नाही म्हणजे आता काय म्हणतात त्याला अतिशय ह्या दोघांची तुलना करेपर्यंत RSSने जावं हे मला वाटतं अतिशय निंदनीय आहे. विषय असा आहे की त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला माफीनामा किंवा त्या संदर्भात तह केला औरंगजेबाबरोबर, त्यानंतर त्यांनी लढाया लढल्या हो. विषय असा आहे की 1920 पर्यंत 6 माफीनामे ह्यांनी पाठवले आपल्या सावरकरांनी आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी रत्नागिरीला स्थानबद्ध केलं. त्याच्यानंतर 1927 सालानंतर 37 पर्यंत ते पूर्ण त्या ठिकाणी संपूर्णपणे त्यांना त्यांची जी बंदी होती ती उठवली गेली. त्यानंतर 37 ते 47 या सगळ्या कालावधीमध्ये 1920 ते 47 या कालावधीमध्ये ते बाहेर असताना त्यांनी काय केलं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, आणि मग ज्याला म्हणावं की ब्रिटिशांच्या विरोधामध्ये यांनी भूमिका घेतली किंवा त्याच्या संदर्भामध्ये एकही आंदोलन सावरकरांनी कुठलं त्या ठिकाणी केलं नाही. उलट काँग्रेसनं किंवा त्या ठिकाणच्या स्वतंत्र संग्रामामध्ये जे आंदोलन झाली त्याला निष्प्रभ करण्याकरता जे काही करता येईल ते सावरकर आणि संघ परिवाराने सचिन सावंत तुमचा मुद्दा पोहोचलाय. सचिन सावंत तुमचा मुद्दा पोहोचलाय. या चर्चेमध्ये मला डॉक्टर शेषराव मोरेंना आणायचंय. शेषराव मोरे, वास्तव काय, तुम्ही कसं बघता? यामध्ये मुख्य मुद्दा चर्चेला आलेला आहे. मी गांधी हत्येसंबंधातला जे सहभाग सावरकरांचा आहे असा आता आरोप केला जातोय आणि कपूर कमिशनचा उल्लेख केला, त्याबद्दल थोडं बोलतो. सावरकरांना विशेष न्यायालयानं पूर्णपणे निर्दोष मुक्त केलेलं आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंट सरकारने अपीलसुद्धा हायकोर्टात केलं नाही. एकदा कोर्टातून सुटल्यानंतर त्या माणसाला खुनातला आरोपी म्हणणं हा बदनामीचा गुन्हा होतो. एकतरी पुरावे तुम्ही दिलं पाहिजे, नाहीतर बदनामी करण्याचा गुन्हा आपल्यावर होतं मान्य केलं पाहिजे. तेव्हा सावरकरांवरती त्यांचा खुनात हात होता हा तर बोलता येणार नाही. 1969ला जो कपूर अहवाल आला तो अहवाल गांधी हत्येच्या चौकशीसाठी नव्हता. त्यामध्ये सावरकरांचा हात होता की नाही याची चौकशी करायचा कोणत्याही आईवर अधिकार नसतो. एकदा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्याची न्यायाधिकार बरोबर आहे का चूक आहे याच्यासाठी ते ॲफिडेविट कोर्ट नाही आहे. तर कपूर आयोगाकडं 3 मुद्दे दिले होते. त्या गवी केतकराला जे सांगितलं होतं ते बरोबर आहे का एवढ्याच प्रकारे. तेव्हा कपूर कमिशननं एका परिषदामध्ये सावरकर याचे सूत्रधार होते लिहिलेलं आहे. त्यांच्या अधिकारबाह्य गोष्ट आहे. सचिन सावंत असं म्हणाले की लोकसभेने तो स्वीकारला. त्या अहवालाचे निष्कर्ष 3 आहेत. त्यामध्ये कुणावरही कारवाई करायची नाही. हा जो अहवाल आहे तो शासकीय पोलीस अधिकारी, मंत्री, पदाधिकारी आणि IAS ऑफिसर याने चुका केल्या काय कोणत्या गांधी हत्या रोखण्यामध्ये याच्या संबंधी होता आणि कोणीही चुका केल्या नाहीता असा तो अहवाल आहे. कोणतीच कारवाई करायचं नाही. तेव्हा जो स्वीकारला लोकसभेनं तो सावरकर संबंधात नाही आहे, कारण निष्कर्ष सावरकर नाहीच आहेत. तेव्हा कपूर आयोगाचा संबंध देऊन त्या सावरकरला दोषी धरलं हे अत्यंत गैरबोलणं आहे. कपूर कमिशनला त्या
सावरकरांविषयी बोलण्याचा कसलाही अधिकार नव्हता, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि सावरकराला बदनामी करायचं असे परत परत अगदी तर शेषराव मोरे सावरकरांना मुद्दा म्हणून. पोहोचलाय. शेषराव मोरे मुद्दा पोहोचलाय. सचिन सावंत काय म्हणणं आहे? हे आता मला काही कळत नाही. पहिली गोष्ट अशी की या संदर्भामध्ये कपूर कमिशन जेव्हा आता हे बदनामीच्या गोष्टी करतायत, त्या कपूर कमिशनच्या संदर्भामध्ये अहवाल खारिज करावा यासाठी कुठले प्रयत्न झाले का सावरकरवाद्यांकडनं? या संदर्भातील जो अहवाल आला, कपूर कमिशनने जे मेन्शन केलेलं आहे ते त्या ठिकाणी संसदेच्या पटलावर आहे आणि अनेक आयोगाचे अहवाल हे सरकारने त्या ठिकाणी नाकारले. श्रीकृष्ण कमिशन नाकारलेला होता, अहवाल स्वीकारला नाही. अनेक अहवाल नाकारण्याचा अधिकार आहे सरकारला. त्यावेळेला जेव्हा आमचं म्हणणं हेच आहे की त्यावेळेला सरकारनं स्वीकारला, त्याला अधिकृत त्या ठिकाणी दस्तावेज म्हणून आज संसदेच्या पटलावर तो आहे आणि त्यावेळेला संघ परिवारातले जे काही लोक सदस्य त्यांनी विरोध केलेला नाहीये, हे लक्षात घ्या. आमचं म्हणणं तेच आहे की या संदर्भामध्ये एका कमिशननं जो रिपोर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी म्हटलेल्या आहेत की ज्या दोघांच्या संदर्भामध्ये संकेतनं मगाशी सांगितलं की दामले आणि ते जे कासार ह्याची त्यावेळेला त्या ठिकाणी गवाही किंवा त्याच्या संदर्भामधली त्यांना विटनेस करता आलं नव्हतं. नंतर त्यांची त्या ठिकाणचं जे काही स्वतःचं मत होतं ते नोंदवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक निष्कर्ष काढता आले. संघ परिवाराच्या संदर्भामध्ये देखील तसंच झालं. गोपाळ गोडसेनं नंतर मान्य केलं की नाही, आम्ही आजन्म सदस्य राहिलेलो होतो. नथुराम गोडसे म्हणाले की मी सदस्य नव्हतो. त्यामुळे ह्या गोष्टीमधल्या डिस्क्रिपन्सी या पुढच्या कालावधीमध्ये आल्या. इतिहासानं त्या मान्य केल्या आहेत अधिकृतपणे आणि हा ऐतिहासिक दस्तावेज ज्या वेळेला सावरकर गेल्यानंतर जरी आला असला तरी तो आणि अधिकृतपणे संसदेने स्वीकारल्यानं तो चिन्ह. संकेत मनोज मला सांगा, मुळामध्ये संकेत मनोज मला सांगा की मुळामध्ये सावरकरांना वारंवार गांधी हत्येबद्दल दोषी धरणं हा सावरकरांच्या बदनामीचा प्रयत्न आहे असं शेषराव मोरे म्हणतायत. काय म्हणणं? हा फोटो काढलेला आहे. अग्रणी वृत्तपत्रामध्ये नथुराम गोडसे हा अग्रणी वृत्तपत्र चालवत होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघा हा फोटो आहे, याच्यामध्ये त्यांनी दाखवले सावरकर आणि त्यांच्यासोबत गोळवळकर किंवा हेडगेवार असतील आणि हे गांधीजी, नेहरू, सरदार पटेल या सगळ्यांना मारण्याचा संघाचा कट होता आणि सावरकर त्याच्यात म्हणजे त्यांचे गुरु होते त्यामध्ये. आणि दुसरा एक उल्लेख मला हे सांगायचा होता की शिवाजी महाराजांनी सावरकरांची तुलना केली मगाशी. तर शिवाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलं हे तरी वाचलंय का? तर समग्र सावरकर वाचले तर शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं हे दिसेल आपल्याला. शिवाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलेलं आहे तर हा सोनेरी पाणी या पुस्तकामध्ये सावरकर लिहितात की कावळा बसायला आणि फांदी तुटायला याबद्दल असं शिवाजी महाराजांचा उल्लेख सावरकर करतात. म्हणजे त्यांचं शौर्य त्यांचं स्वतःचं नव्हतं तर ते योगायोग होता. परत अजून एक उल्लेख सावरकरांनी केला आहे की शिवाजी महाराजांनी ते मुस्लिम सुभेदाराची जी सून आणली होती त्यांच्या सरदारांनी जिंकून शिवाजी महाराजांच्या, तर त्यांना शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन परत पाठवलं होतं. तर सावरकर इथे म्हणतात की ही शिवाजी महाराजांची विकृती होती, सद्गुण विकृती होती, त्या स्त्रियांवर अत्याचार करायला पाहिजे होता. एवढे वाईट विचार आहेत सावरकरांचे आणि त्यांची आणि शिवाजी महाराजांची बरोबरीच कशी होऊ शकते? शिवाजी महाराजांनी किती लढाया लढल्या आल्यावर? ते आग्र्याहून सुटून आले तरी त्यांनी अनेक लढाया लढल्या. उलट सावरकर इकडे आले सुटून माफीनामे देऊन, 6 माफीनामे दिले होते टोटल. आणि ते दिल्यावर त्यांनी काय केलं तर इंग्रजांचे मानधन घेत होते इंग्रजांकडून ते. आणि इथलचे जे क्रांतिसिंह नाना पाटील वगैरे त्यांच्या फितुर्याही सावरकरांच्या शिष्यांनी केलेल्या आहेत की त्यांच्याबद्दल काही बातम्या पुरवलेल्या आहेत इंग्रजांना. आणि संकेत तुमचा मुद्दा पोहोचला. राम कदम भाजपचे आमदार प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे खरं म्हणजे ते लवकर जोडले जाऊ शकले नाहीत. राम कदम, अमित शहा जे म्हणाले की सावरकर समजलेच नाहीत आपल्या लोकांना, खरोखरच अमित शहांना समजलेले सावरकर कुठले आहेत अशी चर्चा आपण मगापासून करतो आहोत. तुमच्या लेखी अमित शहांना समजलेले किंवा अमित शहांनी ज्यांचा उल्लेख केला सावरकरांच्या कर्तृत्वाचा, तुम्ही कसं बघताय? काय म्हणणं आहे? संजयजी, ही चर्चा मगाचा पाऊण तास मी ऐकतोय आणि पक्षाचा प्रवक्ता म्हणून न बोलता या देशाचा एक नागरिक या नात्यानं या चर्चेत मी भाग घेऊ इच्छितो. चर्चा ऐकत असताना अक्षरशः अंगावर शहारे येत होते, संताप येत होता की काँग्रेसचे नेते आणि मी बोलण्यापूर्वी जे विनोद म्हणून आहे ते दोघे बोलत असताना असं वाटत होतं की स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वीचे इंग्रज या दोघांच्या अंगात संचारलेत की काय.
आणि ते इंग्रज देशभक्तांच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीमध्ये काय बोलत असतील ते तसंच्या तसं एवढ्या वर्षाच्या नंतर हे दोघेही बोलत होते. हे व्यक्तिगत घेऊ नका. एक लक्षात घ्या, एखाद दुसऱ्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते. सावरकरजी मुद्द्यावर गाडीबद्दल बोला, काय मुद्द्यावर. म्हणाले किंवा आणखी मुद्दे एखादा पळवू मुद्दा नका, असेल विषयांतर त्यावर करू चर्चा नका. होऊ शकते. पण राम सावरकरांच्या कदमचा देशभक्तीवर विषयांतर करू नका. सावरकरांच्या देशभक्तीवर अरे ऐक रे बाबा, सावरकरांच्या देशभक्तीवर चर्चा होऊ शकते. अरे सावरकरांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्याच्यावर तुम्ही मुद्द्यावर आक्षेप बोलू घेणार नका. आहात एवढ्या वर्षाच्या नंतर. मुद्द्यावर बोला. काँग्रेसनं नेहरूंच्या कालखंडापासून राहुल गांधीपर्यंत राहुल गांधी म्हणतात की गांधी आमचे, सावरकर तुमचे. अरे स्वातंत्र्य सैनिक पूर्ण देशाचे असतात, पक्षाचे असत नाहीत. आणि हेच तर अमित शहाजींनी मांडलंय की एक स्वातंत्र्य सैनिक ज्या व्यक्तीनं अत्यंत तडफेनं हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून या अग्निकुंडामध्ये अहो, स्वतःचं सभागृहाचा बलिदान देऊन घेतला, काय केलं, केलं ते तरी सांगा. तर ती व्यक्ती एका पक्षाची मालकी असू शकते. नेहरूंपासून राहुल गांधीपर्यंत आणि मणिशंकर अय्यर पासून आताच्या सचिन सावंतांपर्यंत काँग्रेस पक्षानं कायम सावरकरांचा विश्वास केला, द्वेष केला. लोक नव्हता तो आणि अंदमान निकोबारचं स्मृतीस्थळ जे देशासाठी नव्हे जगासाठी ऐका सचिनजी, जे स्मृतीस्थळ आहे देशासाठी नव्हे जगासाठी स्मृतीस्थळ आहे, हे उद्ध्वस्त करायला निघाले. म्हणजे मणिशंकर अय्यरनं जाऊन तिथला ताम्रफलक काढला. त्याच्या अगोदरच्या कालखंडात काय घडलं हे देखील या देशाला माहित आहे. तर त्याच्यामुळे मुळामध्ये या चर्चेमध्ये भाग घेत असताना एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाची, म्हणजे सावरकर जिवंत असताना सुद्धा काँग्रेसनं दुस्वास केला, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून मानवंदना दिली नाही. कोणताही काँग्रेसचा नेता त्या ठिकाणी गेला नाही. एक इंदिरा गांधीचं एक किरकोळ उदाहरण स्टॅम्प काढणं हे वगळता काँग्रेसचे सगळेच नेते एका स्वातंत्र्य सैनिकाला अशा अगदी पद्धतीने राम कदम स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता का? पण स्वातंत्र्य लढ्यात सहभाग आम्ही कधी घेतला म्हटलं का? नाही की हा सुटून स्वातंत्र्य आल्यावर तुमचा हा आमचा. म्हणून अगदी अमित राम शहाजींनी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, जे आंबेडकर, काल विधान केलं, गांधीजी सगळे हे करत होते. अमित शहाजी स्वातंत्र्यासाठी लढत होते. अहो तुम्ही पाऊण तास बोलला, मला 2 मिनिटं बोलू द्या. अहो तुम्ही पाऊण तास बोलला, मला बोला, 2 मिनिटं बोला, बोलू द्या. बोला, पाऊण बोला. तास बोलला तुम्ही, 2 मिनिटं बोलू द्या. अमित फक्त मुद्द्यावर शहाजींनी बोला. काल जे विधान पाहुण्याच्या केलं, घरात बोलू नका. अमित शहाजीने काल जे विधान केलं, आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण स्वातंत्र्य सैनिकांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका पक्षाच्या चष्म्यात अगदी राम कदम तुमचा मुद्दा पोहोचलाय. राम कदम कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते म्हणून नाही, या देशाचे नागरिक म्हणून बोलताय. मला असं वाटतं की सचिन सावंत आम्ही पण देशाचे नागरिकच आहोत. सचिन सावंत मला असं वाटतं की तुम्हीही या देशाचे नागरिक आहात. काय म्हणणं आहे? नाही, दुर्दैवानं काय झालं की म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाशी या सगळ्या परिवाराचा, संघ परिवाराचा किंवा त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 1909 नंतर आणि ह्यांचा तर काही संबंध राहिला नव्हता. म्हणजे ज्या वेळेला त्यांना संधी होत्या, म्हणजे इतिहासानं त्यांना संधी दिल्या होत्या की 1937 साली भूमिका घ्यावी, 1942 साली भूमिका घ्यावी, परंतु त्यावेळेला त्यांनी ब्रिटिशांच्या बरोबरच्या भूमिका घेतल्या. त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठल्याही तऱ्हेचा सहभाग यांना ठेवता आला नाही. त्यामुळे आता स्वातंत्र्य सेनांच्या संदर्भामध्ये प्रेम निर्माण ज्यांना झालेलं आहे, आता उतू आलेला आहे. म्हणजे भारत माता की जय म्हणण्यासाठी सगळेजण त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, मुसलमानांनी म्हटलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हे बोंबाबोंब करतात. परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं भारत माता की जय बोलण्याची त्याच्यासाठी ताकद लागायची ब्रिटिशांच्या समोर, ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या समोर, त्यावेळेला त्यातला ब देखील काढता येत नव्हता. ते आज भारत माता की जय म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे दुर्दैवाचं आहे, विरोधाभासी आहे, जनतेला कळतंय. परंतु आता काय झालं की सत्तेमध्ये असल्यावरती सगळं काय आहे ते चालवून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या संदर्भामध्ये निश्चितपणे भूमिका आम्ही घेतलेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये 1970 साली टपालही आपलं काढलं गेलं होतं, गव्हर्नमेंटने काढलं. परंतु त्या संदर्भामध्ये त्यांचा जो काही पराक्रम त्यावेळेला गाजवला होता ते महत्वाचं होतं. त्यांचे विचार, त्यांनी त्यांच्या नंतरच्या घेतलेल्या भूमिका आणि त्यांचं एकंदर गांधी हत्येच्या संदर्भातलं त्यांचं जे काही रोल राहिलेला आहे त्याच्या विरुद्ध नेहमी काँग्रेस माझा एक प्रश्न आहे राहील. छोटासा राम कदम सरांना. बोला, संकेत बोला. हा,
जेव्हा नाही, नाही, गांधीजींसोबत संजयजी, मला एवढंच कोट्यावधी लोक सांगायचंय, मला बोलून द्या तुम्ही 2 मिनिटं स्वातंत्र्यवीर फक्त. सावरकरांना बोला. बोलण्यापूर्वी राम त्यांनी कदम, जे काही सोचलं त्यातलं 1 तास फक्त या काँग्रेसच्या नेत्यांनी सोसून दाखवावं. अगदी, नाही नाही अगदी. संजयजी, मला बोलू द्या हा, आपण. बोला, बोला. राम कदम बोला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राम कदम जे काही सोचलं या देशासाठी त्यातलं 1 तास, फक्त काँग्रेसच्या 1 नेत्यांनी तास काय नाही या केलं? काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः 3000 सोसून दिवस दाखवावं. त्या ठिकाणी त्याच्यावर अशी नेहरूजी, विधानं करावी. मला एक मिनिट जवाहरलाल बोलून नेहरूंच्या द्या. आयुष्यात नाही ते. नाही, असं बोलता येणार नाही त्या तुम्हाला. महात्मा गांधींनी काय केलं नाही इंग्रज असं तुमच्या नाहीये. मुखातून बोलतात, या तुम्ही कुठे भूमिकेत होते? तुम्हाला संघ बोलता येणार परिवारात नाही. होतं. गोळवळकर कुठे होते? इंग्रज गोळवळकर तुमच्या सांगत मुखातून होते, या त्या क्षणी ठिकाणी बोलतात सहभागी असं होऊ तुम्हाला बोलता येणार नाही. एखाद्या गोळवळकर सांगत होते, देशभक्तानं कशाला तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या आपल्या देशभक्ताने या राष्ट्रवादी देशासाठी त्याच्याविषयी केलेलं संघ परिवाराचं बलिदान, काम करा. समर्पण, कशाला तुम्ही त्या ठिकाणी त्याग तुमचं अशा समजचं पद्धतीने जे तुम्हाला काही बोलता येणार नाही. वाया घालवता. अहो तुम्ही अरे काय केलं संघ नाही? परिवारावर बोलण्यापूर्वी एक दिवस साक्षर जाऊन बघा, मग मला संघ परिवारावर. महात्मा गांधींच्या संघ सोबत साक्षर सगळे जाऊन लोक बघा, जात, मग धर्म, बोला. प्रांत सर्व सोडून लढत होते. एक दिवस संघाच्या सुभाषचंद्र शाखेत बोस जा आझाद आणि हिंद संघ या विषयावर सेना बोला. घेऊन लढत होते. नदीच्या काठावर बसून नदीविषयी बोलता येणार नाही तुम्हाला. फाशीवर चढत होते तेव्हा हिंदू महासभा, मुस्लिम एक सेकंद, लीग एक सेकंद. किंवा राम राम सावरकर. ए, संकेत संकेत अहो, संकेत तुमचा राष्ट्रवाद अमित शहाच्याकडनं येतो जो सावरकर तडीपार काय होते करत होते स्वतः तेव्हा? स्वतः जेलमध्ये जाऊन आले त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकवणार राष्ट्रवाद? बरं एक सेकंद. संकेत मनोज, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? नेमकेपणानं स्पष्टपणे बोला. नाही हे जेव्हा एक सेकंड, महात्मा राम कदम गांधींसोबत 2 मिनिटं बोलून द्या मला फक्त, नंतर तुम्ही कंटिन्यू करा. विषयांतर करायचं विषयांतर करा, हरकत नाही. फक्त जेव्हा सर्व देश म्हणजे महात्मा गांधीसोबत कोट्यावधी लोक जात, धर्म, प्रांत, वर्ग सगळा सोडून लढत होता. आझाद हिंद सेनेसोबत काही लोक, हजारो लोक सुभाषचंद्र बोस सोबत लढत होते. आंबेडकर दलित स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होते. भगतसिंग सारखे, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि शेकडो नौजवान फासावर जात होते. तेव्हा संघ, सावरकर किंवा हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग जिंदांची हे काय करत होते? मग जर हे काही करतच नव्हते तर मग त्यांच्याबद्दल जे लढत होते त्यांच्याबद्दल असं बोलण्याचा त्यांना हक्क कोणी दिला? आणि भारत माता की जे आत्ता म्हणतात ते तेव्हा का नाही बोलले? बरं, ठीक आहे. तेव्हा संकेत कोणत्या संकेत स्वातंत्र्य संकेत लढ्यात प्रश्न सहभाग घेतला? पोहोचला. संकेत प्रश्न पोहोचला. राम कदम बोला. नाही कसं आहे, या दुर्दैवानं एका तरी- देशभक्ताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असला पाहिजे ह्या दोघांकडेही नाही येतो. तो दृष्टिकोन ह्या दोघांकडेही नाहीये. अहो त्यांनी जी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, फक्त तेवढ्या त्याच्यानंतर काय एका केलं? विषयावर जरी त्याच्यानंतर? आपण बोललो आणि एक दिवस ती शिक्षा तुम्ही स्वतः भोगून दाखवा. आणि आज जे काही तुमच्या मुखातून बाहेर पडलंय ना, तुमच्या मुखातून जे काही बाहेर पडलंय ना, खरंच या देशावर तुमचं प्रेम असेल ना, ते एक दिवस ती शिक्षा आपण स्वतः भोगतोय तसं कल्पना करा. मग तुम्हाला सावरकर भावनेच्या काय भरात वाटतं बोलू ते. नका. अहो, मुद्द्यावर ठीक आहे, बोला, मुद्द्यावर. 2-4 पुस्तकं वाचली म्हणून आपण सावरकरांना काही तुम्ही बोलायला emotional करताय, तेवढी आपली विषयांतर उंची नाही करताय. म्हणत. नाही मुद्द्यावरच बोलतोय मनोजजी. या ठिकाणी काळ्या पाण्याच्या लक्षात घ्या. शिक्षेनंतर बाहेर आल्यावर त्यांनी काय केलं? विषयांतर हा अजिबात मुद्दा होता करत नाही. माझा. आपण ज्या पद्धतीने तिथून बाहेर 2-4 आल्यावर त्यांनी पुस्तकं काय वाचल्यात. केलं? बाहेर आल्यावर काय केलं त्यांनी? एक मिनिट, बाहेर देशासाठी काय अहो, केलं? त्याच्यावर चर्चा होऊ शकते. मग त्याच्यावर तेव्हा चर्चा कोणत्या होऊ शकते. स्वातंत्र्याला पण घेतला? एखाद्या माणसा सुभाषचंद्र बोस सोबत गेले का त्यावर ते नाही चर्चा गेले? होऊ शकते. पण भगतसिंग त्या सोबत गेले का नाही माणसाची गेले? उंची, त्या सुभाषचंद्र गांधीजींना पण विरोध का बोसांनी, केला? सुभाषचंद्र बोस प्रत्येक सुद्धा माणसाचा द्वेष का त्यांनी केला? लिहिलेल्या पुस्तकातूनच प्रेरणा घेतली ना. फक्त लिहिणे आणि कृती करणे या फरक आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याची कृती केली का त्यांनी? त्या मी पुस्तकाच्या मदतीने प्रेरणेतूनच परत मातृभूमीला. त्या हे मी प्रेरणेतूनच पण वाचलं आहे. हजारो स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले. संजयजी सचिन सावंत बोला. सावरकर जाऊ द्या. पुन्हा एकदा वाचा, डोळ्यात अंजन घालून वाचा. बोला, बोला. मी कधी सचिन व्यक्तिगत बोला, बोलत सचिन नाही, बोला, पण आपण सचिन ज्या सावंत पद्धतीने बोला. बोलता डोळ्यात अंजन घालून वाचा. राम कदम, आपला वेळ ऐकून घ्या. संपत आलाय. सचिन बोला. सावरकरांचा आणि सचिन राम बोला. कदमांचा कोणताही संबंध नाहीये. ऐका 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 हा बोला. असं आहे, सावरकर जाऊ द्या. आता संबंधाला पक्ष लागत नाही, लक्षात घ्या. देशप्रेम ऐका, ऐका, राम रक्ताला कदम, लागतं, राम रक्ताला. कदम, राम कदम, कोण ऐका. कोणत्या पक्षाचा हा विषय येत नाही. त्यांच्या विचारांशी म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे लोक होते. संघ परिवारातला कोण होता का? संघ परिवारातला एकही नव्हता आणि ते ब्रिटिशांच्या बाजूला बसले होते. त्यामुळे आता काय करणार? त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुमची मला राम कदम साहेब मला तुमच्या सगळ्या संघ परिवाराची ही जी काही परिस्थिती आली ना, मला समजू शकते, मला दया येते त्याची. प्रश्न असा आहे की तुमच्या वाडवडिलांनी, तुमच्या या विचारधारेच्या वाडवडिलांनी त्या ठिकाणी काही केलं नाही. आमच्या सगळ्या काँग्रेसच्या विचारधारेच्या लोकांनीच या देशामध्ये सगळं काही केलेलं आहे. हे तुमचं दुर्दैव आहे आणि आमचं सुदैव आहे असं समजा. त्यामुळे आता काय करणार? तुमची अपरिहार्यता आहे. तुम्ही बोलत राहावं. लोकांना पटत नाही. पाहिलं कालच्या निवडणुकांमध्ये पाहिलं काय केलंय ते. लोकांना पटत नाही. कालच्या निवडणुकांमध्ये तुम्ही काय केलेलं आहे ते देशाच्या जनतेनं दाखवून दिलं तुम्हाला. महाराष्ट्रात सुद्धा दाखवून दिलं, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा दाखवून दिलं आणि याच्या तरी आधीच्या म्हटलं- सुद्धा तरी लोकसभेच्या म्हटलं राम कदम निवडणुकीला अजून निवडणुकीच्या निकालावर कसे आलेले नाही.
निवडणुकीच्या पंजाबमध्ये निकालावर दाखवलं, मणिपूरमध्ये मी दाखवलं, फक्त गोव्यामध्ये काँग्रेसबद्दल दाखवलं. बोलत नाहीये. नाही, नाही, निवडणुकीच्या ते जे निकालावर दया कसे आले नाही असं मला वाटतं. दया येते हा जो शब्द प्रयोग त्यांनी निवडणुकीचा निकाल वापरला, दाखवायचा आणि सगळं पचवून घ्या म्हणायचं. दया हा जो शब्द वापरला आणि मगाशी सरसंघचालक भागवतांवर ते निवडणुकीच्या- घसरले. म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. तर त्यामुळे दया वगैरे शब्द हे काँग्रेससाठी सध्या शोभतात, आमच्यासाठी त्यांनी काळजी करू नये. अरे नाही, नाही. आणि संघाविषयी त्याच्यावर फार त्यांचा बोलायची राग- इच्छा असेल. राम कदम आपण चर्चा करू तुम्ही काळ्या पाण्याचा उल्लेख केला. सगळे काँग्रेसचे लोक बिचारे काळ्या पाण्याची शिक्षा भोगतात सध्या. मुद्दा तो नाहीये. त्यांचा आता राजकीय दृष्ट्या काय चाललंय हा मुद्दा वेगळा. मुद्दा असा आहे, सचिन सावंत, मुद्दा असा आहे की तुम्ही लोक देशभक्तच नाही आहात. देशभक्तीचं प्रमाणपत्र तुम्हाला राम कदम आणि या लोकांकडून घेतलं पाहिजे असा जेव्हा मुद्दा पुढे येतो तेव्हा काय भूमिका आहे? आता हे तडीपार आता जर देशद्रोहाचे देशभक्तीचे जे प्रमाणपत्र वाढवायला म्हणजे वाटायला लागले तर आता त्याला काही सिरियसली घेण्याची गरज नाहीये. विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाला देशभक्तीचा काही संबंध नाहीये, त्यांच्या विचारधारेचा संबंध नाहीये, देशहिताचा विचार त्यांनी कधी केला नव्हता आणि त्यांच्याकडनं जे काही आहे ते सचिन सावंत माझा वेळ संपलाय. शेषराव मोरे शेवटी 30 सेकंदांमध्ये तुम्ही सावरकरांकडे कसं बघता? 30 सेकंद. सावरकरांनी या देशाला एक विचार दिला. तो विचार म्हणजे धर्मचिकित्सा करणं, सेक्युलरिझमचा स्वीकार करणं, ह्या विचार आणि समाजक्रांतीचा विचार देणं. यासाठी सावरकर आपल्याला प्रेरणादायी ठरले पाहिजे. या देशामध्ये धर्मचिकित्सा, सेक्युलरिझम यासाठी बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांचा विचार या देशाला पुढं किती दिवस कामाला पडणार आहे. तेव्हा आपण आता सावरकर राजकारणामध्ये त्यांचा विजय झाला नाही म्हणून त्यांच्या आपण टीका करतो आहोत. आता एक इथं मुद्दा निघाला ते मी सांगतो थोडक्यात 2 मिनिटांमध्ये की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सावरकरांनी भाग का घेतला आणि याचे 2 मिनिट घेऊ. नाही, शेषराव मोरे आपला वेळ संपलाय. आता वेळ संपलाय. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची, पुन्हा एकदा विस्ताराने चर्चा केली पाहिजे. पण जो शेषराव मोरेंनी उल्लेख केला की सावरकरांना राजकीय याच्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला किंवा त्यांना राजकीय यश मिळालं नाही. मुद्दा असा आहे, राम कदमांनी पण लक्षात घेतलं पाहिजे, राजकीय यश अपयश आणि विचारधारा याच्यामध्ये मुळात फरक आहे. पण सावरकर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमित शहांच्या विधानाच्या निमित्तानं आपण ही चर्चा केली. सावरकर नक्की काय आहेत? सावरकरांची अनेक रूपं आहेत आणि अनेक अंगाने सावरकरांबद्दल बोललं जात असतं. भावनेच्या भरात सावरकरांबद्दल बोलण्यापेक्षा अभ्यासपूर्ण पद्धतीनं सावरकरांबद्दल बोललं पाहिजे. सावरकर स्वीकारणं किंवा सावरकर नाकारणं याच्या पलीकडे जाऊन अत्यंत नीटपणे, शास्त्रशुद्धपणे सावरकरांचा विचार केला पाहिजे. म्हणून शेषराव मोरेंना मी मुद्दाम बोलवलं. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबतो इथंच. पुन्हा भेटू येत्या सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.